सन्मान केला जातो, माता भगिनींचा विशेष सन्मान केला जातो आणि ही संस्कृती जगापुढे पोहोचली पाहिजे. आणि म्हणून जगातील सगळ्या आदिवासींचा जो सन्मान आहे तो ह्या 9 ऑगस्टला करायचा आहे आणि तो दिवस आपण अकोल्यात संपन्न करतोय. सगळ्यांना मनापासून जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भारत, जय आदिवासी. आमची भाषण ऐकता आपल्याला वेगळ्या पद्धतीने आनंदामध्ये हा दिवस साजरा करायचा. म्हणून मी अधिक वेळ काही भाषण करणार नाही. तुला यारच आदिवासी रागे भरू नको मग तू राशी तुला यारच आदिवासी चला पुढची
सर्वांना विनंती आहे कृपया नाचायचं नाहीये. Yeah.
पहचान देकर ये आदिवासी का साम्राज्य है। जय आदिवासी, जय जवाहर।
साऊंड हे बोले व्हायब्रेशन साऊंड रोहित रिमिक्स अस्मिता अस्तित्वाची म्हण आहे संस्कृतीची अस्मिता अस्तित्वाची म्हण आहे संस्कृतीची हे बोल जणू आहे आमच्या अभिमान हे फडके आमची फडके आमच्या मानाची हो फडके आमच्या मानाची फडके आमच्या मानाची हो फडके आमच्या मानाची रोहित रिमिक्स आनंद आनंद के हमारे घूमते हमारा पाव साथ लेकर हमारी साहब बोलते आनंद आनंद के हमारे घूमते हमारा पाव साथ लेकर हमारी साहब बोलते धन मन धन आवे चरती बाड़ी हे पड़ गया मुझे
पुढे येऊन छाती खोल गर्वाने आदिवासी छाती खोल वेस्टर्न मध्ये या करा पुढे छाती खोल पुढे येऊन छाती खोल गर्वाने आदिवासी पुढे छाती खोल गर्वाने आदिवासी या ठिकाणी प्रतिमेचं पूजन होत आहे. आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब या मित्र परिवाराच्या वतीनं महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा आदिवासी दिन या ठिकाणी संपन्न होतो. विनंती आहे या ठिकाणी करा. हॅलो हॅलो जय आदिवासी जय आदिवासी. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा लक्षात या ठाकरांचा आद्य क्रांतिकारक लक्षात या ठाकर राघोजी भांगरेंचा एक तीर एक कमान जागतिक आदिवासी दिनाचा आलेल्या तमाम अकोले तालुका आणि अकोले तालुक्यातून बाहेरून आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनापासून आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत. मित्रांनो, दरवर्षी आपण जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहानं संपन्न करतोय. आपण जसं संपन्न करतोय तसा देशभरात जगभरामध्ये हा आदिवासी दिन अगदी आनंदाने संपन्न होतोय. आणि या दिवसाचं वैशिष्ट्य काय आहे माहित आहे का तुम्हाला? हा जागतिक आदिवासी दिन जागतिक आंतरराष्ट्रीय संघटनेनं ठरवलं 1993 ला की या मूळ निवासींचा जागतिक आदिवासींचं सन्मान झाला पाहिजे, त्यांचा गौरव झाला पाहिजे. आणि तो दिवस 1994 पासून 9 ऑगस्टला संपन्न व्हायला लागला. एकदा त्या दिवसाचं औचित्य साधून आपण सगळेजण येता आणि खरं तर शोभा वाढवता. कुठल्याही प्रकारच्या गाड्या दिल्या जात नाही शिस्त पाळून. या वर्षी तर कुठं तुम्ही हत्यारं बरोबर केली नाही आणि सगळ्या शिस्तीनं हा कार्यक्रम संपन्न केला. एकदा तुमच्यासाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. गेल्या वर्षी बांधवांनो या आदिवासी जागतिक दिनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला होता, लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्या सर्व कार्यकर्त्यांनीही त्याला जशाच तसं उत्तर दिलं. या वर्षी मात्र पोलीस प्रशासनानं आपल्यासाठी मोठं सहकार्य केलेलं आहे. पोलीस प्रशासनासाठी एकदा टाळ्या वाजवतो. आणि आज महायुतीचे राज्यमंत्री योगेशजी कदम साहेब आले होते सभेला, परंतु त्यांनी जे उदार मत दाखवलं आणि त्या ट्रॉफिक मधून जाण्याचं पत्करलं, एकदा त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा. खरं तर बांधवांनो, मारामारी नाही, कुठेही शिस्तभंग नाही, एवढ्या शांततेत कार्यक्रम संपन्न होतो. याचं कारण हा आदिवासीचा सण आहे. मी पाहिलं माझ्या माय भगिनी माझ्या लेकी सगळ्या सजून धजून या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या. आणि हा
मी गावागावात सकाळपासून आहे हा आदिवासी सण म्हणून साजरा करतात। हा जागतिक आदिवासी दिन आहे पण तो आमचा सण आहे आणि त्यासाठी जेव्हा जागतिक संघटनेने ठरवलं, युनेस्कोने ठरवलं की आदिवासींचा गौरव करा, म्हणजे आपला गौरव आपण तर करायचा आहे पण हा बहुजनांनी बाकीच्या सगळ्यांनी यायचं आहे आणि आदिवासींचा गौरव करायचा आहे। त्यामुळे सगळेजण आपल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित झाले। सगळ्यात महत्वाचं आपल्या ज्या चालीरीती आहेत, आपण आपली मायेची फडकी, बऱ्याच भगिनींच्या अंगावरती आज मायेची फडकी आहे, बऱ्याच बांधवांच्या अंगावरती मायेची फडकी आहे। त्याचबरोबर आपल्या कांबडा नृत्य असतील, आपल्या भगिनींचे भोंडला नृत्य असतील, अशा आदिवासी परंपरेचं सगळं आपण इथं आज या मिरवणुकीमध्ये सहभाग झालाय आणि विशेष करून स्टॉल पण लावले होते। मला वाटतं बऱ्याच स्टॉलला चांगली पसंती दिलेली दिसते, त्यामुळं आता स्टॉल मध्ये सगळा माल संपलेला आहे। मला वाटतं फक्त आदिवासी वस्तूंचं प्रदर्शन शेवटला शिल्लक राहिलंय। म्हणजे एवढा मोठा उत्सव अकोलेकर सुद्धा या दिवसाची वाट पाहत आहेत। मला काल परवाच्या दिवशी म्हणे, साहेब इथं अकोल्यात आले ना, नाश्त्याला आमच्या दुकानात आले का ते कायमची गिऱ्हाईक आमची होत। साहेब या निमित्तानं एक मोठी उलाढाल होती, एक उत्सव, एक एवढा मोठा सण आम्हाला पाहायला भेटतो आणि कुतूहलानं तुम्ही पाहत असाल की सगळी लोक इकडून तिकडून पाहत होते। हा झालाय आदिवासी दिनाच्या बाबतीत, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आदिवासी जागतिक दिनाच्या शुभेच्छा। आता आपल्याला इथून काय घेऊन जायचंय? आपल्या पुढच्या आव्हानं भरपूर आहेत। काय आव्हानं आहेत? आदिवासींमध्ये धनगरांची घुसखोरी, त्या विरुद्ध आपल्या सर्व संघटना लढल्या आणि हायकोर्टाचा निकाल, सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्या बरोबर लागलाय। धनगरांचं आरक्षण त्यांना स्वतंत्र भेटवते, त्यांना लाभ असो, पण आदिवासींचं आरक्षण त्यांना भेटलं नाही पाहिजे, यासाठी आपण कायम कटिबद्ध राहिलं पाहिजे। आज जसं आदिवासी दिनाला तुम्ही एकत्र येऊन एवढी मोठी गर्दी केली, उद्या भविष्याच्या काळामध्ये कधी आंदोलनाची वेळ आली तर समाजासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे, हे पण तुम्हाला या निमित्तानं सांगतो। मधल्या काळात विजय असो, मधल्या काळामध्ये बंजारा समाजही आपल्यामध्ये निघाला होता, परंतु ज्या वेळेला विधानसभेमध्ये आम्ही भाषण केली की अरे हे पुढारी तुम्हाला फसवतायत, तो रक्षण आम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं आहे, घटनेनुसार दिलेलं आहे, आलं का लक्षात? आणि राहिला लढाईचा वारसा आम्हाला राघोजी भांगरेंचा आहे, बिरसा मुंडाचा आहे, लक्षा ठाकराचा आहे, राया ठाकराचा आहे, आलं का लक्षात? आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपली कवच कुंडल म्हणजे काय आहे? बाबासाहेबांची घटना आहे, त्या घटनेचं संरक्षण करणं आपलं काम आहे। आपलं संरक्षण आपल्याला स्वतःलाच करावं लागणार आहे आणि म्हणून अखंड महाराष्ट्रातला, देशातला आदिवासी जागा झाला पाहिजे। आपण संघटितरित्या सामोरं गेलं पाहिजे। आपल्या हक्कासाठी आपले लोकप्रतिनिधी लढत आहेत, आपले लोकप्रतिनिधी लढताय। कोणी जर म्हणत असेल तर कोण लोकप्रतिनिधी काय करताय, तर तसं नाहीये। जर तसं असतं याच्या मागच्याही लोकप्रतिनिधी लढले, आत्ताच्याही लोकप्रतिनिधी लढताय आणि जबाबदारीने पुढे जात आहे। त्यामुळे आदिवासी बांधवांनो, आपलं संरक्षण आपल्याला स्वतःला करायचं आहे। आता अजून एक तुम्हाला काम सांगतो, प्रत्येकाच्या गावातली शाळा चांगली पाहिजे। काय? शाळा चांगली पाहिजे, अंगणवाडी चांगली पाहिजे, हो। तर त्यासाठी तुम्हीच माझे सगळे पाठीराखे, ज्या गावात शाळा जरी व्यवस्थित नाही ना, मला येऊन भेटा, माझ्याकडं पुढाऱ्याला यायची गरज। पहिली शाळा, नंतर बाकीचं काही। दुसरी गोष्ट, आपल्या पोराबाळांना शिकवलं पाहिजे, आपल्या भावांना शिकवलं पाहिजे, आपणही शिकलं पाहिजे। आता हो, शिक्षण चांगलं पाहिजे, माझा एक भाऊ सांगतोय, हो। आणि त्या शाळांवरती लक्ष ठेवा। गावामध्ये वाचनालय झालं पाहिजे, व्यायामशाळा झाली पाहिजे, त्यासाठी कटिबद्ध व्हा। बाकी रोजगारासाठी MIDC किंवा बाकीचं पर्यटन, हे सगळे उद्योग करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, कारण तुम्ही त्याच्यासाठीच मला निवडून दिलंय। पण
तुम्हाला एक सांगतो, लोक जातीपातीचं राजकारण करू पाहतील, एकमेकाचे डोके फोडू पाहतील. आपल्याला तसं करून चालणार नाही. लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्या सर्व कार्यकर्त्यांनीही त्याला जशाच तसं उत्तर दिलं. या वर्षी मात्र पोलीस प्रशासनानं आपल्यासाठी मोठं सहकार्य केलेलं आहे. पोलीस प्रशासनासाठी एकदा टाळ्या वाजवा जोरात. आणि आज महायुतीचे राज्यमंत्री योगेशजी कदम साहेब आले होते सभेला, परंतु त्यांनी जे उदार मत दाखवलं आणि त्या ट्रॉफिक मधून जाण्याचं पत्करलं, एकदा त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा. खरं तर बांधवांनो, या ठिकाणी प्रतिमेचं पूजन होत आहे. आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब या मित्र परिवाराच्या वतीनं महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा आदिवासी दिन या ठिकाणी संपन्न होतो. विनंती आहे या ठिकाणी करा. हॅलो हॅलो
तुला यारच आदिवासी रागे भरू नको मग तू राशी तुला यारच आदिवासी आई साहेब आपल्याला चला.